स्वर्गीय सुनील बसंत झांजे स्मृती चषक 2025। आजची दुसरी रात्र या स्पर्धेची। अफाट मेहनत या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे, तदनंतर संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ बरई यांच्या विद्यमानानं खऱ्या अर्थानं संपन्न होणारी ही स्पर्धा देखणं दर्जेदार नीटनेटकं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। जेवढं दर्जेदार आयोजन आहे तेवढीच दर्जेदार नियोजनबद्ध ही स्पर्धा। प्रत्येकांना नियम या स्पर्धेमध्ये अगदी सारखे आहेत, कोणी आपलं कोणी परकं नाही आहे, प्रत्येकाला नियम सारखे आहेत। तुम्ही कितीही आयोजकांच्या अगदी जवळीक असाल परंतु ते मैदानाच्या बाहेर या मैदानावरती फक्त क्रिकेटचे नियम पाळले जात आहेत। एवढं छान आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे। अगदी प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड, प्रेक्षकांची देखील काळजी या स्पर्धेमध्ये घेतली जाते। मनापासून खऱ्या अर्थानं आभार या संपूर्ण आयोजकांचं। इथून मॅचला सुरुवात झाली। अगदी आपण पाहता 2 बॉलचा खेळ समाप्त झाला। धनंजयचं हे षटक, धावताना खर्च केले फक्त 1। आणखीन एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या दोन टीमच्या दरम्यान। कारण की दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर आपल्या विभागामध्ये भरपूर साऱ्या चर्चेमध्ये राहिलेल्या या दोन टीम आपल्याला पाहायला मिळतात। शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला टर्न केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहता अक्षय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल। तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली। 1 धाव, 2 धावा धाव फलकावरती। पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं संयम दाखवलं जात आहे, थोडंसं खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट आपण म्हणतो ते मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं। पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा आलात, फलंदाज बबलू आणि मनीषच्या बॅटमधून। इथे फटका चांगला, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने बॉलला काढला, डीपमध्ये चालला, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग एकच पाहायला मिळते। अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं। प्रत्येक बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न, थोडंसं संयम। 5 षटकांची मॅच आहे हे माहिती आहे आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये थोडासा वेळ असतो स्वतःला सेट करण्यासाठी। इथे मात्र बॉल यष्टीरक्षकापासून निसटल्यानंतर लगेच 1 धाव कंप्लीट झाले, पुन्हा एकदा चुकी, परंतु नकार दिला। धाव आता इथून नकोय, एक चुकी झाली, पुन्हा एकदा चुकी नकोय, रिक्स नकोय, कारण की 5 षटकांची मॅच आहे। अजूनही आपण पाहताय भरपूर वेळ आहे, इथून धावसंख्या एक चांगली टोटल उभारू शकेल। पहा या ठिकाणी कॅश प्राइज येत आहे आदरणीय गणेश दादा काळेकर आणि सतीश दादा काळेकर यांच्याकडून। मनीषच्या प्रत्येक षटकारासाठी रोख 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल। मनीषसाठी प्रत्येक षटकारासाठी मनीषच्या 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल गणेश दादा काळेकर आणि सतीश दादा काळेकर या बंधूंच्या मार्फत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सर, थँक्यू। चौकार आला इथे फलंदाज मनीषच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं आपण पाहताय अग्रिसेना बडबल टीममध्ये बरेचसे खेळाडू आज अनुपस्थित आहेत, कारण की त्यांचा मेन जो खऱ्या अर्थानं ओपन करतो स्वप्नील, थोडंसं दुखापत झाली आहे, त्याच्यासाठी देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तो व्यवस्थित सुखरूप भरा बाबा यासाठी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया। तो थोडासा इंजर्ड आहे, तो मैदानाच्या बाहेर आहे। त्यानंतर आणखीन एक गोलंदाज आहे, तो देखील आपण पाहताय आज या मॅचमध्ये खेळू शकत नाही आहे, तो देखील इंजर्ड आहे। त्यामुळे त्याची कुठेतरी उणीव भासेल का, कारण की अगदी जर पाहायला गेलं तर अग्निसेना बडबल टीम देखील बऱ्याचशा बॅड पॅचमध्ये होती। प्रयत्न त्यांचा स्ट्रगल खऱ्या अर्थानं चालू होता, परंतु तो स्ट्रगल संपला होता, कारण की त्यांनी चांगल्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक नामांकित स्पर्धेमध्ये त्यांनी प्राइज पटकावलं होतं। त्यानंतर एक चांगला खेळ त्यांचा सुरू झाला आणि त्यानंतर मात्र हे 2 प्लेयर इंजर्ड झाले, त्यांना देखील शुभेच्छा देऊया। त्यानंतर शिवशाही सेलू टीम देखील आपण पाहताय बरेचशा स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्यांचा देखील राहिला, त्यांना देखील शुभेच्छा। जाऊया मॅचकडे। 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला। 1 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। मनीष आणि त्याच्या साथीनं बबलू एक चांगली पार्टनरशिप भागीदारी, पहिल्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा बनवल्यात, एक चौकार आलाय मनीषच्या बॅटमधून। फुलालींचा बॉल समोरच्या दिशेनं, अगदी आपण पाहता मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं लेझी झाले होते त्या ठिकाणी, तोपर्यंत 1 धाव इथून कंप्लीट झाली।
एक धाब आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचते ते 9 वरती. आता पुनश्च एकदा मनीष आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील, ज्या मनीषच्या बॅटमधून एक चौकार आला. खऱ्या अर्थानं मनीष एक समजदारीचं क्रिकेट खेळलं जातं. मनीष चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात, जिथे मात्र चांगले बॉल येतात त्याला सन्मान देतात आणि एक खराब बॉल येतात त्याच्यावरती मात्र त्यांनी आक्रमण केलं. कमी गतीनं टाकलं, टॉपेस लागले, पाठीमागे निघाला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया, त्यांनी मात्र एफर्ट्स दाखवले आणि मात्र बॉलला कॅरी केलं. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतं. इथे चांगला स्ट्रोक, लॉंग लेग मध्ये पाठवलंय बॉलला. बॉल चाललाय सीमा पार, मनीषच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक चौका. सन्माननीय सचिनजी गायकर यांच्याकडनं कॅच प्राइज झालंय. मनीष गायकरनं जर का 3 षटकार लगावले किंवा 3 चौकार, तर सचिन गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे फटका फसलाय मनीष गायकरचा, परंतु पंच सांगतात इट्स नो बॉल. नो बॉल कॉल दिलाय आणि इथे मनीष गायकरची विकेट खऱ्या अर्थानं जाता जाता बचावली आहे. जिथे फटका ऑफर केला होता त्याच वेळी नाराज होता, परंतु जसा पंचांनी नो बॉलचा इशारा दिला त्यावेळी मात्र लगेच वेगानं पुढे सरकला आणि ते धाव कंप्लीट केली. 1+1 2 धाबा धाव फलकावरती आला. धाव फलक जाऊन पोहोचला ते 17 वरती. 17 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र गोलंदाजाकडनं चुकी होते आणि प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहायला गेलं ना तर पंचांनी बरोबर हेरलंय. जे गोलंदाज खऱ्या अर्थानं रेटिंग क्रेजचा खऱ्या अर्थानं नो बॉल, प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थाने नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले. फ्रीटचा बॉल आउटसाइड दी ऑप्शन, पंच सांगतात इट्स अ वाईट. फ्री हिट इथून कायम असेल. 18 धाबा धावफलकावरती. फ्री हिट मात्र कंपल्सरी असेल, कायम राहणार आहे, कारण की हा देखील इनलगेले डिलिव्हरी आपण पाहतोय. व्हाईट बॉल आला, इथे देखील खराब बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज रजत, ज्या रजतनं खऱ्या अर्थानं बरेचसे स्पर्धेमध्ये फार चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजीमधून. कमी गतीनं टाकला होता फटका, चांगला कव्हर मधून काढला. डीप मध्ये बॉल चाललाय, डीप मधनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न. चित्याच्या चपलाईनं 2 धाबा इथून कंप्लीट झालात. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सबजदारीचं क्रिकेट, कॅल्क्युलेट क्रिकेट. आणि इथून आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचला ते 20 धाबा धावफलकावरती. इथे समोर टाकला होता ऑन साईडला, अगदी आपण पाहता फटका एक्झिक्यूट केला. ऑलॉंग दी कार्पेट बॉल निघाला, परंतु डीप मधनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. या मैदानावरती आपण पाहताना ग्रास आपल्याला पाहायला मिळते. विरबळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे बरई गाव आणि अगदी आपण पाहताय मेन हायवेच्या बाजूलाच असलेलं हे निसर्गाच्या सानिध्यामधलं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला बॉल, फुललींचा बॉल आडवा बॅट मधून खेळायचा होता. बॅट ड्रिल करून दाखवतात अशा प्रकारचा फटका खेचायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालाच नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी समाप्त झालंय ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा 21 आपल्याला इथून पाहायला मिळतात. चला, टीम मिटिंग नकोय प्रत्येक षटकासाठी, प्रत्येक बॉलसाठी टीम मिटिंग नकोय. 3 षटकांनंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक असेल, त्यावेळी तुम्ही शॉर्ट टीम मिटिंग करू शकता, परंतु त्याच्या अगोदर कोणतीही टीम मिटिंग
तिसऱ्या ओव्हरमध्ये 30 या सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहे गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या षटकामध्ये. बबलूच्या समोर टाकला होता परंतु फटक्यामध्ये ताकदच जनरेट केली नाहीये. मिस टायमिंग राहिलाय आणि बबलू इथून मात्र बाद होतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये आले विकेट. पहिला ब्रेक थ्रू बबलू बाद. ओ टू डीजे. पाहता इनाट नंबर 3 कपिल झोमटे. या खेळाडूला कोण ओळखत नाही कारण की कपिल झोमटे म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताना या ठिकाणी भडबल टीम एक ओळख आहे कपिल झोमटेची. तो तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नेक्स्ट मॅच मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये वडवली रॉनी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम आपण आला असाल तर आपले कॅप्टन आपण टॉस बॉक्सच्या अगदी बाजूला रेडी ठेवा कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे फटका चांगला आहे कपिलच्या बॅटमधून. लॉंग ऑफमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फेकी थोडीशी वाईड आहे परंतु फायदा मिळणार नाहीये. एकच धाव. बॅकअप चांगलं आहे एस टी रक्षकांचं. एक धाव आल्यानंतर 22 धावा या धावफलकावरती आल्यात. अक्षयचं हे षटक फार महत्त्वाचं असेल कारण की अक्षयच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय बबलूची विकेट आली. त्यानंतर मात्र सेकंड बॉलवरती आपण पाहताय एक सिंगल आली आहे परंतु सेट फलंदाज जो खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सलामीला आलाय जो मात्र चांगली बॅटिंग करतोय तो ऑन स्ट्राईक आहे मनीष. इथे देखील आपण पाहताय बादशाह अगदी आपण पाहताय आतल्या बाजूला आतली कडा घेऊन पाठीमागे बॉल निघाला. त्या ठिकाणी पुनश्च एकदा सिंगल धाव. 23 धावा धाव फलकावरती. मनीषनं खऱ्या अर्थानं फार स्वतःवरती नियंत्रण ठेवलं. मनीष मात्र अगदी नियंत्रणामध्ये बॅटिंग करतोय. कोणतीही जोखीम उचलण्याचा प्रयत्न करत नाहीये. जिथे मात्र खऱ्या अर्थानं खराब बॉल येईल त्याच्यावरतीच आक्रमण त्याच्या माध्यमातून केला जातोय परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन त्याच्या माध्यमातून. इथे देखील फुल हॅलींचा बॉल ब्लॉकमध्ये टाकला होता. ऑन साईडला टर्न केला. त्या ठिकाणी आपण पाहताय रजत पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा आणि इथे मात्र मनीषला परतावं लागतंय. दुसरा आदरा मिळतोय तो बॅटिंग करत असताना अग्रिसेना भडबल टीमला. डीजे. आतमध्ये आपण पाहताय चौथ्या क्रमांकावरती अविनाश आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकावरती आलाय कपिलच्या साथीनं. खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग मनीष करत होता परंतु रनआउटचा शिकार ठरला. तो बाद झाल्यानंतर अविनाश आला. इथे देखील फटका चांगला आहे. ओव्हर टू बॉलर हेड. बॉल चाललाय सीमा पार. वन बाउन्स कपिल झोमटेचा. चौका. चौकार आलाय कपिलच्या बॅटमधून. चौकार आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय त्या 28 धावा धावफलकावरती. अक्षय आतापर्यंत खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करत होता परंतु हा चौकार आला आणि आता त्याच्यावरती देखील दबाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल कारण की कपिल झोमटेच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहता लिडिंग एज लागली आहे पाठीमागे. इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाबेतून कंप्लीट. एक धाब आली. एक धाब्यानंतर 29 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल.
छोटीशी टीम मीटिंग होईल. चौथ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर जाऊया आमच्या DJ मास्टरकडे, त्यांना देऊया एक सुवर्ण संधी. तीन ओव्हरमध्ये 29 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅचसाठी पुनश्च एकदा दोन्ही टीमला आपण कॉल करूया. मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाज संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये बडवली रॉनी, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं 4 टीमला आपण पॅनलाइज केलं. 4 टीमला आपण 2-2 बॉलची पॅनल्टी दिली आहे. त्याच्यामुळे आता कोणत्याही टीमनं विलंब करू नका. आणि एक टीमला तर 3 बॉलची पॅनल्टी या ठिकाणी आपण दिली आहे. आणि धामोते टीमला त्या 2 बॉलची पॅनल्टी काय असते हे जरूर खऱ्या अर्थानं समजून आलं असेल. कारण की 1 बॉल आणि 10ची गरज होती. जर ते 2 बॉल असते तर कदाचित 3 बॉल आणि 10ची गरज होती. आणि ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं बॅटिंग करत होता रितेश, त्या 3 बॉलमध्ये त्याने 10 धावा बनवल्या देखील असत्या. परंतु ती मॅच त्यांना गमवावी लागली पॅनल्टीमुळे. डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाज इथे बाद. पाहता विकेट आली आहे, फलंदाज बाद झालाय. दुसरी विकेट असेल रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहता. कारण की मनीष देखील रनआउटच झाला होता. त्यानंतर आता अविनाश देखील रनआउट झाला. कपिल आणि त्याच्या साथीनं आता 5व्या क्रमांकावरती रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कपिलच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आला, 2 सिंगल, एक दुहेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. 31 धावा धाव फलकावरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. धनंजय गोलंदाजीसाठी आहे. पहिल्या बॉलवरती दुहेरी. त्यानंतर आपण पाहताय आल्या आल्या जणू काय पवेलन मधनं सेट होऊन आलाय. रोहितनं ठोकलाय हा षटकार. बाटमधून हा षटकार आला. 37 धावा धाव फलकावरती झाला. त्यानंतर मात्र कमबॅक गोलंदाजाचं ब्लॉक हॉलमध्ये टाकला. प्रत्युत्तरच नाही, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. डॉट बॉल आला. एक षटकार आल्यानंतर याच्यापेक्षा आणखीन चांगला कमबॅक काय असू शकतो गोलंदाजासाठी. परफेक्ट अगदी आपण पाहताय ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला बॉल. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. रोहित ऑन स्ट्राईक आहे. 37 धावा धाव फलकावरती. 4थं षटक धनंजयचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील शॉर्ट बॉल होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. मिड विकेट मधनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कपिल झोमटे काय धावलाय, जबरदस्त मैदानावरती आपण पाहताय. 2 धावा इथून कंप्लीट झाला. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला 39.
धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 बाद 39 धाबा धाव फलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धनंजयचं सेकंड स्पेलमध्ये आपण पाहता, पहिल्या स्पेलमध्ये त्यानं धाबा खर्च केल्या होत्या त्या अवघ्या 8, परंतु हे स्पेल थोडंसं महागडे जाताना, कारण की आतापर्यंत त्यानं धाबा खर्च केल्यात त्या 10. विकेट एक देखील आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने इथं चुकी केली आहे. असं वाटलं होतं की झेल कॅरी केला, कारण की वेगाने धावत आले होते एकाच ऍक्शन मध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. झेल हाताला स्पर्श करून अगदी जमिनीला दान झाला तोपर्यंत आपण पाहताय 2 धाबा तिथून कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. तर 41 धाबा धावफलकावरती 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 41 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी झाला तो अग्रिसेना भडबल संघ. काय धावलेत खऱ्या अर्थानं फलंदाज, माहिती आहे गॅप शोधण्यामध्ये नाकाम राहिलेत, मोठे फटके येत नाहीयेत. अशा वेळी खऱ्या अर्थानं आपण पाहता दोन्ही टीमचे कॅप्टन खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत. 41 धाबा धावफलकावरती आहेत. 41 41 धाबा. दोन्ही टीमचे कॅप्टन मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाथ संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉनी मराडे या 2 टीम दरम्यान वडवली रॉनी बडवली या 2 टीम दरम्यान आपण टॉस करतोय. शेवटच्या षटकाला झाली आहे सुरुवात. साहिल आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय साहिलचा या ठिकाणी निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये साहिल आणि पहिला बॉल त्यानं निर्धाव टाकला, जे खऱ्या अर्थानं आपण पाहताना डिसायडर षटक आहे. डिसाईड केलं जातं या षटकामध्ये किती धाबा येणार, किती धावसंख्येचं टार्गेट असणार ते डिसाईड करणारं षटक साहिलचं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुमार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु इथे गोलंदाजानं थोडीशी चुकी केली आहे. बॉल हातामध्ये, बॉलचं कलेक्शन त्याला करता आलं नाहीये. बॉल हातातून निसटला. कदाचित कपिल जोमटेची विकेट निसटली की काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय देवा भोईर, राजेश भोईर आणि रुपेश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं हे तीनही एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा तमनाथच्या मैदानावरती आपण पाहता. देवा भोईर असतील, त्यानंतर रुपेश भोईर आणि राजेश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. फटका मिस टायमिंग राहिला हवेमध्ये आणि इथून मात्र झेल कॅरी केली आहे. फलंदाज बाद. आपण पाहताय रोहित या ठिकाणी बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रूपम 6व्या क्रमांकावरती.
आमचे तीनही मान्यवर आपण पाहता या ठिकाणी देवा भोईर, त्यानंतर राजेंद्र भोईर, रुपेश भोईर आणि त्याचनंतर मान्यवर व्यासपीठाच्या दिशेनं आपण पाहताय त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. प्रीतम मस्कर यांच्याकडून शुभम भास्कर साठी बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु इथे पहिलाच बॉल फेस करत असताना तो वाईट बॉल आला, परंतु विकेट सॅक्रिफाईस, फलंदाज बाद. एक स्वतःकडे ठेवले, आणखीन एक विकेटचा सॅक्रिफाईस आपण पाहताय. इथून शुभम देखील बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो दत्ता. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट असतील. दत्ता आला बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावरती. इथे ए जान टेकन, फलंदाज बाद. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या षटकातील साहिलचं कौतुक करूया. ज्या प्रकारे साहिलनं शेवटचं षटक हाताळलं आतापर्यंत आपण पाहता एकही मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये आला नाहीये. 2 धाबा त्यानं फक्त खर्च केल्यात, एक बाईटची, एक बॅटच्या साह्यानं आले सिंगल. इथे फटका समोरच्या दिशेनं लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाबा कंप्लीट झालात आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचताय ते 45 धावा धावफलकावरती. फक्त शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या सत्रातील. बॅटिंग करतीये आगरी सेना बडबल टीम. टॉस खऱ्या अर्थानं गमावल्यानंतर बॅटिंग आली होती आणि ते बॅटिंग स्वीकारत असताना आतापर्यंत 45 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 मोठा फटक्याची अपेक्षा असेल आता टीमला. इथून देखील आपण पाहताय पंच इथून सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव, 46 धावा धाव फलकावरती. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल शेवटच्या बॉलची. साहिलनं आतापर्यंत फार चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजीमधून आपण पाहताय, परंतु त्यानं 2 एक्स्ट्राचे बॉल टाकलेत आणि बॅटच्या साह्यानं त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं 3 धावा आल्यात, परंतु 2 विकेट देखील त्यांनी मिळवलेत. 1 रनआउटची देखील आहे. पंचांकडे अपील आणि ते स्वतः बॅटर सांगतायत की यस माझ्या बॅटला चेंडू ब्रश झाला. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. धावा धावफलकावरती आहेत त्या 46 आणि 47 धावसंख्येचं टार्गेट आता ठेवण्यात आलं आहे ते शिवसाई शेलू या टीमच्या अगेन्स्ट. जाऊया आपण टॉसकडे, जिथे मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन खऱ्या अर्थानं जोडले गेले टॉस बॉक्समध्ये. आपण पाहता उद्देश भोईर आणि त्यानंतर वैष्णवी 11 मराठे बडवली टीमचे कर्णधार या ठिकाणी जोडले गेले. दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. योगेश दादा बघा, बॉल मैदानाच्या आतमध्ये कोणताही प्रॅक्टिस होणार नाही आपण सूचना केली आहे, त्याच्यामुळं आपल्याला पहिले सूचना करतो मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस जर का झाली हां, आणि आमच्या आयोजकांना देखील विनंती आहे की आपण बॉल मैदानाच्या आतमध्ये जुना देऊ नका. मैदानाच्या आतमध्ये पहा कोणताही प्रॅक्टिस केली जात नाही. जर तसा कोणता खेळाडू आढळला तर त्या टीमला पॅनलाइज आपण या ठिकाणी करतोय, कारण की पहिल्या रात्रीमधनं जे नियम आहेत, जे नियमावली वापरली आहे त्याच नियमानं आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. मॅच टाय झाली
तर ज्या टीमच्या कमीत विकेट असतील ती टीम मात्र विजयी असेल, ज्या टीमच्या जास्त विकेट असतील ती पराजित असेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवर सुभाष या ठिकाणी टॉस करूया. या ठिकाणी आपण पाहताय वैष्णवी 11 मराठे बडवली टीमचे कर्णधार देखील उपस्थित आहेत आणि मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाथ संघाचे कर्णधार देखील आपण पाहताय या ठिकाणी उपस्थित आहेत. चैतन्य भोईर आपण पाहताय कॅप्टन कूल म्हणून खऱ्या अर्थानं ओळख आहे. चला, दोन्ही टीम त्या ठिकाणी उपस्थित झाल्यात. शेलू संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपले बॅटर पाठवा. हॅलो, सो या पुढील मॅचचा टॉससाठी मी या ठिकाणी विनंती करतोय आदरणीय मनोहर काका पाटील, मनोहरजी झांजे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचची नाणेफेक या ठिकाणी होते. सो नाणेफेकी जिंकलाय तमनाथ संघाने फर्स्ट बॉलिंग. ओके, सर त्यांची बाईट घ्या सर, दोन्ही कर्णधारांची बाईट घ्या. माईक ऑपरेटर. हॅलो, चैतन्य जाऊ नका, चैतन्य थोडं थांबा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण चा टार्गेट आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षणाचा दाखवतोय आणि पहिल्याच बॉल वरती एक धाव, 2 धावा त्या ठिकाणी. एक धाव होती, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. कुमार पाटील आणि धनंजय मुकणे ही आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो हेमंत. 47 धावांचा टार्गेट आहे. 47 5 ओव्हरमध्ये 9.40चा आस्किंग रेट आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. 2 बॉल वरती 2 धावा आल्यात. पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू आहे. फिल्डिंग जर आपण पाहिली तर एक खेळाडू लॉंग ऑफला उभा आहे, बबलू लॉंग ऑफमध्ये उभा आहे आणि एक खेळाडू कपिल याला आपण मिड विकेटमध्ये पाहतोय आणि बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. जबरदस्त यॉर्कर बॉल, पंचांचं बोट आकाशाकडे आणि बॅटर धनंजय मुकणे होतोय LBW.
एक आक्रमक बॅटर स्वस्तामध्ये बाद झालाय. तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आणि तो क्रशिंग यॉर्कर अगदी पायाच्या बोटांचा वेध घेणारा, शूजच्या टो एंडचा वेध घेणारा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट अशा वेगाने टाकलेला यॉर्कर आणि रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आहेत आणि एक महत्वाची विकेट गमावली आहे ती संघानं. नवीन बॅटर मैदानामध्ये रजत वसने दाखल झालाय. या वेळेला रजतचा हा फटका हवेत कपिल मिडविकेट वरून आलाय आणि शॉर्ट मिडविकेटला दर्जेदार झेल त्याने टिपलाय. कॅच ऑफ द मिडनाईट आणि बॅटर रजत आल्या पावली माघारी. कमॉन डीजे. हॅलो चेक. या ठिकाणी पाहुणे देखील येत आहेत. आपण पाहतोय आदरणीय कैलास दादा भोईर, मच्छिंद्र भोईर, दिलीप भोईर, नरेश भोईर आणि त्याचबरोबर चंद्रकांत मामा भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. जबरदस्त कॅच कपिल कडून टिपली गेली. मिडविकेटला होता, अगदी डीप मिडविकेट मधून तो धावत गेला. 12-14 यार्डाचं डिस्टन्स त्यानं कव्हर केलं आणि महत्वाची विकेट मिळाली ते बॅटर रजतची. 2 बॅट्समन आउट झालेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो हेमंत आणि स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळणार का हेमंतकडून, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. कुमार पाटील एक धडाकेबाज फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक्षा करतोय आणि 4 बॉलमध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज गमावलेत ते शेलू संघानं. 47 धावांचा पाठलाग करत असताना 45 धावांची गरज आहे येणाऱ्या 26 बॉलमध्ये. स्पर्धेतली विकेट हॅट्रिक कंप्लीट करणार का हेमंत, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि नवीन फलंदाज साहिल मैदानामध्ये दाखल होतोय. जबरदस्त बॉलिंग, एक क्रशिंग यॉर्कर आपण पाहिला. तदनंतर समोर टाकलेला बॉल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये धनंजय रजत बाद झाला आणि पहिले धनंजय बाद झाला होता. विकेट हॅट्रिकचा हा बॉल. या वेळेला स्पर्धेतली विकेट हॅट्रिक नोंदवतोय तो गोलंदाज हेमंत आणि तिसरा फलंदाज बाद होतोय शेलू संघाचा. आग ओकणारी गोलंदाजी, अगदी आगीचे गोळे फेकतोय तो गोलंदाज हेमंत आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान मिळतोय तो गोलंदाज हेमंतला. प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं विकेट हॅट्रिक, मेडन ओव्हर, हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नपूर्ती एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या संघाच्या विरोधामध्ये करतोय तो हेमंत. 3 मोठ्या फलंदाजांना त्यानं बाद केलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय तो अनिकेत आणि अनिकेत कुमार या जोडीला मात्र आता सांभाळून खेळावं लागेल. चांगला बॉल हलक्या हातानं दिशा दिली. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या आणि तदनंतर 5 बॉलवरती हेमंत नावाची दहशत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली हेमंत या गोलंदाजाकडून. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 11.25च्या आस्किंग रेटनं धावांचा पाठलाग करायचा आहे तो फलंदाजी करणाऱ्या शेलू संघाला. परंतु कुमार पाटील सारखा एक धडाकेबाज फलंदाज ज्याच्या नावानं या शेलू संघाला ओळखलं जातं तो अजूनही मैदानामध्ये उभा आहे. पहिलाच बॉल कुमार पाटील फेस करेल आणि त्याच्या समोर दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अविनाश. अविनाशच्या हातामध्ये दुसरं षटक देण्यात आलंय. 3 खेळाडू पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये बाहेर ठेवण्याची मुभा असते. स्क्वेअर लेगला एक फिल्टर आपण पाहतोय कुमारसाठी.
एक खेळाडू काऊ कॉर्नरला आहे, मिड विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मध्ये उभा आहे आणि एक खेळाडू आपल्याला लॉंग ऑफमध्ये जात असताना पाहायला मिळतो आहे. कुमारसाठी चांगली फिल्डिंग सेट केली आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये ऑफसाईडला क्षेत्ररक्षणाची भिंत उभी केली आहे ती अग्रिसेना भडवळ टीमच्या कॅप्टननं. अविनाशच्या हातामध्ये षटक दिलंय. 45 धावा वाचवत असताना हायवे एंडकडून आलाय. पहिलाच बॉल कुमार कट करण्याचा प्रयत्न करतोय आणि बीड झालाय. त्यामध्ये 23 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे, 45 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल नंतर 2 धावा येणं गरजेचं असेल ते शेलू संघाच्या विजयासाठी. 23 मध्ये 45 कट केलाय बॉल पाठीमागच्या बाजूला फ्लाइंग स्लिप मध्ये डायरेक्ट हिट आणि आणखीन एक फलंदाज होतोय बाद. चौथा धक्का बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या शेलू. बॉलवरती 2 धावा आल्या होत्या आणि तदनंतर 7 बॉलवरती एकही धाव आली नाहीये. 4 बॅट्समन बाद झालेत आणि ही जमेची बाजू आहे गोलंदाजी करणाऱ्या अग्रिसेना भडवळ संघासाठी. 22 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज आहे. 6व्या क्रमांकावरती आलेला बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे अक्षय, तर दुसऱ्या बाजूला कुमार अजूनही उभा आहे. आणि कुमार जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत शेलू संघाला सपोर्ट करणारे सगळे पाठीराखे निश्चिंत असतील, कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे. अविनाश चांगली बॉलिंग करतोय. हेमंतच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. चांगली बॉलिंग, लगातार तिसरा चेंडू मिळून आलेला आहे. 8 बॉलवरती एकही धाव आली नाहीये. जसजसे डॉट बॉल येणार तसं बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर वाढणार आणि तशा धावा येणार, मोठे फटके येणार, तसं बॅटिंग टीम वरचं प्रेशर थोडंसं रिलीज होणार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली कामगिरी पाहायला मिळते. हेमंतचा खरं तर आज दिवस आहे, हेमंतची खरी तर आज रात्र आहे आणि तो थोडासा डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट आल्यानंतर थोडासा तो खाली वाकून बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका मिड विकेटला, बरीच मोठी गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक लांबून आले. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज पाहायला मिळालाय. अग्रिसेना भडवळ संघाचा क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड पाहायला मिळालंय. 2 बाउंड्रीज सेव्ह केल्या गेल्यात आणि बऱ्याच अवधीनंतर तब्बल 9 डॉट बॉल नंतर या चेंडूवरती आले आहे ती 2 धावा. एकूण धावसंख्या होती ती 4. जबरदस्त बॉलिंग. या ओव्हरमध्ये देखील अविनाशची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावांचं षटक हाताळलं ते अविनाशनं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 47चं टार्गेट आहे आणि पहिल्या 2 ओव्हर नंतर धावा आल्यात त्या 4. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 43 धावांची. 18 बॉलमध्ये 43 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 14-15 धावा आल्या पाहिजेत त्या बॅटिंग करणाऱ्या शेलू संघाच्या विजयासाठी. सुरुवातीपासून मॅचवरती पकड मजबूत केली आहे. सामन्यावरती झडप घालण्याचं काम केलंय ते गोलंदाज हेमंत आणि गोलंदाज अविनाशनं. कुमार पाटीलला मोठे फटके खेळावे लागतील. 14-15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायच्या आहेत. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल आणि आता मात्र हेमंतच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. स्वतःच्या कोट्यातील हे दुसरं षटक आहे, संघाच्या कोट्यातील 3रं षटक आहे. हेमंतकडे क्षमता आहे आणि तितकीच क्षमता आपण कुमारकडे देखील पाहतोय. 2 चांगल्या खेळाडूंमधलं हे बॅटल आहे. एक चांगला बॅटर, एक चांगला बॉलर यांच्यामधलं आता युद्ध पाहायला मिळणार आणि या युद्धामध्ये जर कुमारची सरशी झाली तर बॅटिंग करणाऱ्या शेलू संघाला कमबॅक करण्याची संधी मिळेल आणि या युद्धामध्ये जर हेमंतचं वर्चस्व पाहायला मिळालं तर मात्र सामन्यावरती झडप घालेल तो गोलंदाजी करणारा अग्रिसेना भडवळ संघ. 18 चेंडू 43 धावा.
अगदी टोक क्रशिंग यॉर्कर जसप्रीत बुमराह असेल, शेन बॉन्ड असेल, यांची आठवण करून देणारा हा गोलंदाज आहे. आणि या 7 मधील 6 चेंडू यानं यॉर्क पद्धतीचे टाकलेतच. काय कंट्रोल आहे, काय नियंत्रण आहे या गोलंदाजाचं, कौतुक केलं पाहिजे. कामगिरीतलं सातत्य काय असतं हे दाखवत असताना आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल हलक्या हातानं खेळून काढलाय. कुमारनं स्वतःच्या बॅटमधून एक धाव घेतली आहे, स्वतःचं त्यानं खातं उघडलंय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 5. 14 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. 16 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. क्रिकेट गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. आणि आता मोठे फटके आले, बॅटिंग करणारी टीम कमबॅक करेल. आणि जर असा डॉट बॉल विकेटचं मारा होत राहिला तर मात्र सहज सामना जिंकेल तो भडबळ संघ. लांबून खेळलेत, मिड विकेटला बॉल ओढला आडवा बॅटनं. पूलचा फटका निश्चित रूपानं म्हणता येणार नाहीये, परंतु फटका ओढलाय आणि या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. एकूण धावसंख्या झाली आहे ती 6. 41 धावांची गरज आहे 15 बॉलमध्ये. चांगली मॅच मैदानामध्ये रंगवली आहे भडबळ संघानं, परंतु ते प्रयत्न आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडून होणार का? खोलवर टप्प्याचा बॉल अगदी सेट होऊन आलाय हा बॉलर. भडबळवरून सगळे बॉल यॉर्क लाईनच्या टाकतोय. म्हणजे या गोलंदाजाचा सराव किती आहे, या गोलंदाजाची प्रॅक्टिस किती आहे, या गोलंदाजाचं डेडिकेशन किती आहे आणि या गोलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन किती चांगलं आहे हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण धावसंख्या आहे 7. 40 धावांची गरज आहे. 20 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज होती. आता 13 चेंडू शिल्लक असतील आणि 40 धावांची गरज. या वेळेला शेवटच्या बॉलवरती मच निडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या फडक्याच्या शोधामध्ये होता शेलू संघ, तो फडका आलाय बॅटर अक्षयच्या बॅटमधून. तीन ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 13. आतापर्यंत बॅट्समन आउट झाले ते 4. येणारे 12 चेंडू 2 ओव्हरमध्ये गरज असेल ती 34 धावांची. प्रत्येक ओव्हरमध्ये 17 धावा आल्या पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी शेलू संघाला. आणि हे षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये मोठे फटके आले तर कमबॅक करण्याची पुन्हा एकदा संधी निर्माण होईल. आणि जर विकेट आल्या 10 किंवा 10 पेक्षा कमी धावसंख्येचं षटक आलं तर मात्र भडबळ टीमसाठी सामना पूर्णपणे खुला असेल. टीम हर्डल, टीम मीटिंग बोलवली जाते ड्रिंक ब्रेकमध्ये भडबळ संघाकडून आणि जबरदस्त कामगिरी राहिली आहे. एक चेंडूचा जर अपवाद वगळला हेमंतच्या, त्याच्यावरचा षटकार जर वगळला तर मात्र फार चांगली गोलंदाजी राहिली 17 बॉलमध्ये भडबळ संघाची. 12 बॉल शिल्लक आहेत. 34 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती कुमार पाटील आहे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय हा बॅटर आहे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. दत्ताच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. 12 चेंडू 34 धावा. हायवे एंडकडून गोलंदाजीला दत्ता सज्ज होतोय आणि समोर कुमार सारखा बॅटर आहे. आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला बॉल लागला, बॉल खाली आला.
मोठा फटका मारू देत नाहीये. कुमार खरं तर संघर्ष करतोय, मोठे फटके खेळण्यासाठी तो स्ट्रगल करतोय, परंतु आता मात्र चांगली कमबॅक पुन्हा एकदा करत असताना दत्ता. पहिलाच बॉल निर्धाव त्याच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलेत. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. सिंगल डबल्सनं भडबळ संघाला काही फरक पडणार नाहीये. मोठे फटके आले तर मात्र या मॅचमध्ये कमबॅक करेल, मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळेल शेलू संघाला. अन्यथा या मॅचवरती भडबळ संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत या लढाईमध्ये भडबळ संघाचं वर्चस्व पाहायला मिळतंय, परंतु हे वर्चस्व मोडीत काढणार का बॅटर अक्षय. फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक लांबून आलाय आणि वारंवार उल्लेख करावा लागेल भडबळ संघाच्या क्षेत्ररक्षणाचं. आणि हा 5वा बॅटर बाद होतोय तो शेलू संघाचा. संघाची एकूण धावसंख्या आहे 15 आणि वेस्ट साईडचा नो बॉल चेक करण्यासाठी वेस्ट साईडचा बीमर चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. फेअर डिलिव्हरी आहे. अक्षय बाद झालाय, कुमार स्ट्राइक वरती आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय भरत. एकूण धावसंख्या आहे 15. आणि बॅटर अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलाय रनआउटसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. 9 चेंडू शिल्लक होते, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज होती. रिव्ह्यू घेण्यात आलाय. एक्झॅक्टली या बॉलवरती काय घडलंय हे मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आहे बाद. हा आणखीन एक धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या शेलू संघाला. आठ चेंडू शिल्लक असतील, 32 धावांची गरज आहे. 8 बॉलवरती 8 चौकार माराव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील कुमारला. संघर्ष करतोय कुमार. खरं तर सुरुवातीपासून खेळपट्टीवरती उभा आहे. 6 बॉल त्यानं आतापर्यंत खेळलेत आणि त्याच्या बॅटमधून एकूण धावा आल्यात त्या 2. 7 बॉल 32चं समीकरण होतं, 8 बॉल 32चं समीकरण होतं. 7 चेंडू आता बाकी असतील आणि इथून पुढे गरज असेल ती 31 धावांची. एकूण धावसंख्या झाली आहे 16. 47 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग. प्रत्येक गोलंदाजानं आपल्यावरची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. हेमंत, अविनाश, दत्ता, फार चांगली गोलंदाजी या तिघांची आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 31 धावांची. ते 6 बॉल बाकी आहेत, 31 धावांची गरज आहे.
5 षटकार ठोकावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. आणि समोर बॅटर आहेत निलेश आणि भरत. निलेश आणि कुमार ही जोडी मैदानामध्ये. कुमार अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे, टीमचा एक प्रमुख खेळाडू. पेनल्टी, भडबळ संघाला पेनल्टी या ठिकाणी देण्यात आली आहे पंचांकडून. सर्कलमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल, म्हणजे 4च खेळाडू त्यांना बाहेर ठेवण्याची मुभा असेल. वारंवार या गोष्टीचा आम्ही उल्लेख करत होतो की या स्पर्धेमध्ये अतिशय शिस्त आहे, नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं आणि विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिल्या 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा फील्ड रेस्ट्रिक्शनची पेनल्टी लागू शकते आणि ती पहिली पेनल्टी बडबळ संघाला लागलेली आहे. 6 चेंडू 31 धावांची गरज. कपिल ज्यानं क्षेत्ररक्षण फार चांगलं केलंय तो बॉलिंग करण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल हुक केलाय पाठीमागच्या बाजूला, कुमारच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. एक चांगला चेंडू टाकायचा आहे तो गोलंदाज झाला आणि कुमारला फक्त ठोकाठोकीच करायचे, मोठे फटकेच मारायचे आहेत. फटका फसलाय, झेल घेतला जातोय आणि सामन्यावरती आता मात्र नाव कोरण्याचं काम करतोय तो अग्रिसेना भडबळ संघ. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असेल. चार चेंडू शिल्लक आहेत, 27 धावांची गरज आहे. 20 धावा आत्तापर्यंत स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगली बॉलिंग राहिली आहे, चांगला कमबॅक करतोय स्लॉग ओव्हरमध्ये कपिल. 4 मध्ये 27. आता मात्र एकतर्फी लढत मैदानावरती सुरू झाली आहे. चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, एकच धाव मिळणार. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. 3 चेंडू 26 धावा. सुरुवातीपासून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मनीषनं चांगली बॅटिंग केली, बबलूनं चांगली साथ दिली, कपिल चांगला खेळला, त्याच्यानंतर रोहित चांगला खेळला आणि हा मिळालेला सगळा मोमेंटम दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवातीपासून अगदी हेमंतनं पकडून धरला. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक त्यानं घेतली. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचं बहुमान मिळाला तो हेमंतला आणि तदनंतर मात्र सामन्यावरती अग्रिसेना भडबळ संघाचं वर्चस्व. समोर खेळलेत, गॅपमध्ये कव्हरच्या दिशेनं बॉल जातोय, फिल्डिंग चांगली आहे. वारंवार कौतुक करावं लागेल. आज क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय, क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड दाखवलंय ते गोलंदाजी करणाऱ्या अग्रिसेना भडबळ संघानं. दोन बॉल बाकी आहेत शेवटचे. औपचारिकता शिल्लक राहिली आहे. समोर खेळलेत कॉपीबुक स्टाईलनं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा एक बॉल बाकी आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 24. झेल होण्याची शक्यता आणि या चेंडूवरती धाव नाहीये. तब्बल 22 धावांनी हा सामना जिंकला अग्रिसेना भडबळ संघानं. भडबळ संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि शेलू संघाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.